विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी नांदेडची गट ड ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर या ठिकाणी बघू शकता, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय विद्यालयामध्ये या संस्थेमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंटची जाहिरात असणार आहे. तर या ठिकाणी परिपूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर वेगळा व्हिडिओ बनवण्यात येईल. आता डिटेल्समध्ये किती जागा आहेत आणि काही शैक्षणिक पात्रता वगैरे मी सांगणार आहे. आता वर्ग 4चं म्हणजेच गट ड चं पद असणार आहे. याच्यामध्ये 2 पदे असणार आहेत, कारण 2 पेमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. एस लेवल 1चं पेमेंट आहे पहिलं, आणि एस 6चं पहिलं दुसरं पेमेंट आहे 19,900, आणि पहिलं पेमेंट 15,000 ते 47,600 एवढं आहे, आणि दुसरं 19 ते 63,200 एवढं आहे. त्याच्यामध्ये वर्ग गट ड चं पद आहे, बघू शकता. समकक्ष वेगवेगळी पदे असणार आहे. नामनिर्देशनाने मागावयाच्या पदांची संख्या, एकूण जागा किती आहेत तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. एकूण 86 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज कधीपासून करायचे आहे हे देखील मी तुम्हाला सांगेल, आणि फॉर्म कसा भरायचा ते देखील व्हिडिओच्या मार्फत सांगेल. सर्वात पहिल्यांदा इथे जागांचं वर्गीकरण मी तुम्हाला सांगतो. एकूण या ठिकाणी 86 जागा आहे. अ जा कॅटेगरी म्हणजे एससी कॅटेगरीसाठी एकूण जागा 10 जागा आहेत 86 पैकी. एसटी कॅटेगरी म्हणजे अज एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर विजा अ याच्यासाठी 11 जागा आहेत. त्याच्यानंतर भज ब साठी एकूण 3 जागा आहेत. त्याच्यानंतर भज क साठी एकूण बघू शकता 2 जागा आहेत. आणि भज ड या ठिकाणी बघू शकता एकूण म्हणजे एनटीडी साठी फक्त 1 जागा आहे. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा नाही. ते उमेदवार ओपन मधून फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि ही परीक्षा टीसीएस घेणार आहे की आयपीपीएस हे देखील पुढे सांगतो तुम्हाला. ई माव म्हणजेच ओबीसी इतर मागास वर्गीय यांच्यासाठी एकूण 16 जागा आहेत. त्याच्यानंतर आ दुघ याच्यासाठी एकूण 8 जागा. त्याच्यानंतर म्हणजे ते एससीबीसी नवीन आरक्षण भेटलेले आहे त्यांच्यासाठी एकूण 6 जागा आहेत. ठीक आहे. आणि ओपन अराखीव एकूण 24 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण 86 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता हे ठिकाणी अर्ज कधीपासून करायचे आहेत, इतर माहिती सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी जो पहिला पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी, आज तारीख आहे 25 तारीख आहे. तर उद्या 26 तारखेपासून तुम्ही हे फॉर्म भरू शकता. इथे बघू शकता 26/4/2025 रोजीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि कधी तर 16/5 पर्यंत 16/5 पर्यंत फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी किती दिवसाची मुदत आहे तर या ठिकाणी 20 दिवसाची यांनी मुदत दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. आता या ठिकाणी एससी आणि एसटी साठी बघू शकता 900 रुपयाची फी आहे. एससी आणि एसटी ओबीसी साठी 900 रुपयाची फी, आणि इतर कॅटेगरीसाठी 1000 रुपयाची फी येथे असणार आहे. उद्या या ठिकाणी पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती देईलच, आणि त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा हा देखील व्हिडिओ बनवून तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. आता याच्यामध्ये या ठिकाणी जे 19 बघू शकता 19,900चं जे पेमेंट आहे हे या ठिकाणी परिचर नावाचं पद असू शकतं. आणि हे गट ड चे पुढे वेगवेगळी पदे असणार आहे, ज्यांचं पेमेंट 15,000 ते 47,000 एवढे असेल. आता हे याच्यामध्ये 2 प्रकार असणार आहे. जे पहिलं पेमेंट आहे याच्यामध्ये वेगवेगळी पदे असतील, ज्याच्यामध्ये गट ड चं वर्ग 4चं पद असेल, आणि जे दुसरं आहे हे देखील गट ड चं पेमेंट असणार आहे. परंतु जे परिचर नावाचं जे पद असलं आहे त्याला पेमेंट थोडं जास्त असतं. ठीक आहे. जर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल, आता सर्वात महत्वाचा पॉईंट मुलांचा एकच की ही कोणते तर परिचर असलं तरी देखील फक्त या ठिकाणी 10वी पासवरती फॉर्म भरू शकता. आणि गट ड साठी देखील 10वी पासवरती फॉर्म भरू शकता. फक्त 10वी पासवरती ही जेएमसी कोल्हापूरचे जे पेपर आहेत ते देखील लवकर झालेले बघायला भेटतील. आता ही जेएमसी नांदेड आहे हे लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.